नमस्कार मंडळी, मी सिद्धू DSP किचन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतोय. आज आपण हिंगोली जिल्ह्यामध्ये आलेलो होतो. तर ज्या ठिकाणी आपण हॉटेल माळकरीला भेट द्यायला आलेलो आहोत, आपण माझ्या मागे गर्दी पाहू शकतो. या हॉटेलचे खिचडी भजे पूर्ण महाराष्ट्रामध्ये फेमस आहेत आणि हे कशा प्रकारे बनवले जातात आणि याची टेस्ट कशी आहे हे आज आपण पाहणार आहोत. चला तर मग. जिरं टाकायलो पाव किलो जिरे जेव्हा कांदा 5 किलो कांदे जेव्हा मिरच्या लाल 1 किलो लाल मिरची कस्तुरी मेथी अर्धा पाकिट लसूण पेस्ट 2 किलो. ही आपण आता किती किलोची बनवतोय? 50 किलो 50 किलोची. टमाटे 20 किलो 20 किलो. अडीच किलो कोथिंबीर 1 किलो. खडा मसाला त्याच्यामध्ये इलायची लवंग 6 जिरं कल्ली 350 ग्राम 350 ग्राम. हे 5 मिनिटात उकळी होईल. पिवळी गाडी तांदूळ आहे 52 रुपये किलो. आता बघायला मी डाळ टाकतो 1 किलो. मसूर डाळ 1 किलो. कोणाला लोकांना बघा मी आता तांदूळ टाकायलो. हे टाकले बघा 50 किलो. तांदूळ आपण धुवून घेत नाहीत काय? आणि तांदूळ धुत नाहीत. कसं आहे आम्ही 2-4 बाया लावून साफ केले तांदूळ आणि ते तांदूळ वापरतो. आपली खिचडी आता किती वेळ लागेल? तयार झाली. आता 5 मिनिटं 10 मिनिटं दमावर झाकून ठेवायची. तुम्ही इथं किती दिवसापासून काम करता? मला 13 वर्ष जातो. आणि तुमचं काय काम असतं इथं? हेच कटिंग करायचं बेसन लावायचं. म्हणजे भज्यासाठीचं सगळं तुमच्याकडे काम? हो. तर आपण इथे पाहू शकतो आता खिचडीसाठी कापलेले टोमॅटो जे होते, 2 टोपले कांदे, अर्धा किलो मीठ, 10 किलो बेसन लावायला. 10 किलो बेसन, 10 किलो खायचा थोडा. हो, 2 मूठ जिरं, यायचा बटाटा पेयाचा बटाटा, लसण हो, चना बेसन 10 किलो,
आणि खायचा सोडा. 12 वाजल्यापासून तर 6 वाजेपर्यंत चालू असते. कंटिन्यू आहे 12 ते 6. आणि तुम्ही किती वर्षापासून काम करता इथे? मला झाले 6 वर्ष झाले काही. अच्छा. तर दादा सुरुवातीला आपलं नाव आणि इथला पत्ता सांगा एकदा. माझं नाव बाळू बांगर आहे. मी इथं हिंगोलीचाच आहे आणि आमचे हॉटेल इथं हिंगोलीमध्ये महेश चौकामध्ये आहे. तर दादा आपली साधारण हॉटेल किती वर्ष जुनी आहे? साधारण हॉटेल 28 वर्षापासून आहे. 10 वर्ष 15 वर्ष वडिलांनी चालवले आणि 13 वर्षापासून मी चालवतो. तर मग सुरुवातीला वडील ज्यावेळेस हॉटेल चालवायचं तर त्यावेळेस काय भेटायचं आपल्या इथे? वडील हॉटेल चालवायचे त्यावेळेस आपल्याजवळ पोहे भेटायचे, पोहे चहा. 2007 पासून जेव्हापासून मी आलो, मी पोहे चहा चालवले 2010 लो. त्याच्यानंतर 2010 मध्ये खिचडी भजे चालू केली. तर मग आपल्या इथं खिचडी भजे चालू करावेत हे तुम्हाला कसं सुचलं कन्सेप्ट की? असं जे हॉटेलवाल्या मित्रांना खिचडी बनवायची शिकवली, मग अशी हॉटेलमध्ये खिचडी बनवणं चालू केली. आमच्या हॉटेलवर 20-25 किलो पोहे कटत होते. त्या पोह्याच्या गिरायकाला आम्ही म्हणायचो खिचडी खा, तर गिरायक म्हणायचं पोहे द्या. मग पोह्यासोबत भजे फिरी हे तर म्हणून असं म्हणायचं. मग त्यानं 25 किलो पोहे खाणार आहे आणि खिचडी खाणं चालू केलं. आणि तेव्हापासून 3 किलो 5 किलो 10 किलो असं 3-3.5-4 क्विंटल लोक खिचडीचे हे गेली. तर मग आपण जेव्हा पहिल्या दिवशी खिचडी चालू केली तिथं किती गेली होती आपली? पहिल्या दिवशी खिचडी चालू केली तर 3 किलो बनवली होती. त्याच्यातून 1.5 किलो कटली होती, 1.5 किलो राहिली होती. हा, मग त्याच्यात आपण काही सुधारणा वगैरे केल्या का? सुधारणा वगैरे काय नाही. त्याच्यासोबत मग आपण भजे फ्रीमध्ये भेटायले म्हणून असं खिचडीवर भजे फ्रीमध्ये येतात म्हणून असं लोकांना सांगितलं. हा हा. मग लोक म्हणले द्या. मग खाऊन पाहत गेली लोकांना टेस्ट आवडत गेली, गिरायक वाढत गेलं. आणि मग आपल्या खिचडीमध्ये असं खास काय असते की आम्ही बघतो एवढी गर्दी होती ते खाण्यासाठी? आता आपण खिचडी बनवताना पाहिलेलंच आहे ना. आपल्या इथे मेन म्हणजे खिचडी क्वांटिटीमध्ये भेटते लोकांपेक्षा, आणि त्याच्यावर भजे सोबत ह्याच्यामध्ये भेटतात. खिचडी रामलीला मैदानावर असताना खिचडी भजी आपण चालू केली. तिथं आपला गाडा होता का हॉटेल होतं? तिथं हॉटेल होती आपली. हा हा. तर त्यावेळेस आपण किती रुपये प्लेट द्यायचो? त्यावेळेस 5 रुपये प्लेट होते. हा हा. मग आता काय रेट आहे आपला? आता 15 रुपये खिचडी भजे मिक्स. खिचडी भजे मिक्स आपण 15 रुपयाला देतो. आणि मग याच्या व्यतिरिक्त काय भेटतं का आपल्या इथं? याच्या व्यतिरिक्त काहीच भेटत नाही आपल्या इथे. स्पेशल आपलं खिचडी भज्यासाठी प्रसिद्ध आहे हॉटेल. स्पेशल खिचडी कोणी म्हणलं तर स्पेशल खिचडी थोडी जास्त येते. हा हा. मिक्स म्हणलं की थोडी खिचडी कमी आणि त्याच्यावर भजे येतात. भजे सुद्धा राहतात. हा, स्पेशल भजे म्हणलं तर स्पेशल भजे भेटतात. तर मग आपल्या इथं कुठले कुठले कस्टमर येतात? आपल्या इथं पूर्ण मराठवाड्यातून कस्टमर येतात. आणि हॉटेलचा टायमिंग काय असतो आपला? मग हॉटेल आम्ही सकाळी 6 वाजता येऊन मालगिल बनवतो. सकाळी 7 वाजल्यापासून संध्याकाळी 8:30-9 वाजेपर्यंत गिरायक चालतो. नेहमी येतो. खिचडी भजी खूप भारी आहे. मी इथे खिचडी खायला येतो. माळकरी हॉटेल हिंगोलीमध्ये प्रसिद्ध 1 नंबरचं हॉटेल आहे. स्वस्तामध्ये मस्त खिचडी भेटेल. कधी इथं हमेशा इला आल्यावर आम्ही इथंच खिचडी खातो आणि 15 रुपयामध्ये खिचडी आणि भजे मिळतात. असे माणूस की 15 रुपयामध्ये प्लेट भोज देऊ शकत नाही सर. तर आपण या ठिकाणचे खिचडी भजे टेस्ट करणार आहोत. फक्त आपल्याला 15 रुपयामध्ये इथे खिचडी आणि भजे मिळतात. तर एकदम गरमागरम आपण खिचडी आणि भजे घेतलेले आहेत आणि आपल्याला इथे हातानेच खावं लागतात. तर बघूया त्याची टेस्ट कशी आहे. तर आपण या ठिकाणचे खिचडी आणि भजे दोन्ही टेस्ट केलेलं आहे आणि एकदम बेस्ट टेस्ट आहे. आणि याच्यावरूनच आपल्याला समजतं की या ठिकाणी गर्दी कशामुळे होते एवढी. तर जर आपण कधी हिंगोलीमध्ये आलात तर महेश चौकामध्ये असलेल्याच हॉटेल माळकरीला एक वेळेस नक्की भेट द्या आणि या ठिकाणचे खिचडी आणि भजे टेस्ट करून बघा.